अहिल्यानगरच्या जामखेड नगर परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण दोन दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहे त्या पणाला लागलेल्या आहे. एकीकडे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तर आमदार रोहित पवार या दोघांनी ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची केली होती आणि त्यामुळं नगर परिषद जी आहे ती कोण बाजी मारते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आपण बघू शकतो की आता थोड्याच वेळात निकालाचे कल हाती येण्यास सुरुवात होईल आणि हळूहळू हे सगळे निकाल जे जे चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. मात्र आता सकाळपासूनच अधिकारी असतील, सगळे कर्मचारी असतील, ते तयारीला लागलेले आहे आणि ही सगळी तयारी जी आहे ती एकंदरीतच प्रशासनाकडून पूर्ण झालेली आहे. तर थोड्याच वेळात ते जे उमेदवार असतील किंवा जे प्रतिनिधी असतील ते दाखल होण्यास सुरुवात होईल आणि सकाळ साधारणतः 10च्या दरम्यान हे निकालाला सुरुवात होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेला आहे. तिकडे शेवगाव पाथर्डी असेल, कर्जत आपलं हे जामखेड आणि श्रीगोंदा या ठिकाणी देखील दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत. त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणत्या नगर परिषद कोणत्या पक्षाकडे येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याचप्रमाणे जामखेडमध्ये ह्या ठिकाणी अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली होती. अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडल्या होत्या. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या देखील सभा पार पडल्या होत्या. त्यामुळे आता थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे आणि कोणाचा झेंडा या ठिकाणी फडकणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा बनकरसह कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, जामखेड, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.